काल वरळी येथे जन आक्रोश खूप मोठा मोर्चा आणि त्यानंतर तो या ठिकाणी एक संमेलन होतं. पण कालचा जो मोर्चा होता हा नियोजित होता. सगळ्या परमिशन्स काढून आपण त्या ठिकाणी तो नारी जन आक्रोश मोर्चा आपण घेतला होता. मी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी होते त्या जन आक्रोश मोर्चामध्ये. त्यावेळी एका भगिनीला त्या ठिकाणी इतक्या सगळ्या गर्दीचा त्रास झाला. त्या खूप पॅनिक झाल्या होत्या हे मी स्वतःही पाहिलं. जर त्यांना त्रास झाला असेल, तिथल्या काही लोकांना त्रास झाला असेल, पण आम्ही संपूर्ण परमिशन घेऊन त्या ठिकाणी होतो. तर एक मुंबईची महापौर म्हणून मुंबईची या ठिकाणी प्रथम नागरिक म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते जर त्यांना त्रास झाला असेल तर. पण या ठिकाणी सांगायचंय की इतक्या उन्हामध्ये इतकी उष्णतेची झळ असताना पूर्ण महाराष्ट्रातून महिला आल्या होत्या. जे आपलं नारी शक्ती वंदन विधेयक त्या ठिकाणी फेटाळलं गेलं, नामंजूर केलं, त्याच्या विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला इतकी उन्हाची झळ असताना महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या महिला त्या ठिकाणी रस्त्यावरती उभ्या होत्या, आपल्या हक्कासाठी उभ्या होत्या. त्या ठिकाणी जे रिझर्वेशन नामंजूर झालं ते त्या ठिकाणी रोष व्यक्त करण्यासाठी उभ्या होत्या. तर झळ ही त्यांनाही त्रास होत होता, आम्हालाही त्रास होत होता. इतका उन्हाळा असून इतकी झळ असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चालत चालत 3 किलोमीटर त्या ठिकाणी डोमपर्यंत पोहोचलो. विरोधकांनी त्या ठिकाणी नारी शक्ती विधेयक या ठिकाणी नामंजूर केल्यावर आमचा जो रोष आहे हा कालच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्या काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी असतील, त्यांना मांडीला मांडी लावून बसलेले उभाटाचे असतील, किंवा त्या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे खासदार, किंवा इतर आपल्या मुंबईतल्या पण महिला खासदार काँग्रेसच्या, ज्यांनी या ठिकाणी त्या चांगल्या नारी शक्ती वर्धन विधेयकाला विरोध केला, त्याचा विरोध दर्शवण्यासाठी उभं होते. आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं, सगळी यंत्रणा त्या ठिकाणी होती. पण त्या माझ्या भगिनीला तिथे त्रास झाला जास्त गर्दीचा. ठीक आहे, मी त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, पण हा जो मोर्चा होणं पण तितकाच गरजेचा होता. ताई, ह्याच संदर्भात अनेक व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियावर टाकण्यात आले. खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा याबाबत जे ते ट्विट करून जे ते तुमच्या मोर्चा टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हा व्हिडिओ बऱ्यापैकी सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि अर्थातच आम्हाला खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडनं दुसरी आता अपेक्षा राहिलेलीच नाहीये. त्यांनी नारी शक्ती वर्धन विधेयकाला या ठिकाणी विरोध केलेला आहे. त्यांच्याकडनं आम्हाला महिलांना फार अपेक्षा होती की आज बहिणीला खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी रोहिणीताई असतील किंवा इतर सगळे असतील, पण या सर्वांनीच त्या ठिकाणी विरोध दर्शवून अशा पद्धतीने भाष्य केलं. तर मला तुम्हाला हे सांगायचं, पुन्हा मी कालही तेच सांगितलं होतं की त्यांना किंवा रोहिणीताई असतील किंवा वर्षाताई असतील किंवा त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे असतील किंवा काँग्रेसच्या सोनिया गांधी मॅडम असतील किंवा प्रियांका वडेरा असतील, ज्या विरोध करणाऱ्या बायका आहेत त्यांची पार्श्वभूमी तपासा. त्या सगळ्या राजकीय प्लॅटफॉर्मवरती त्या घराण्याशाहीतून आलेल्या महिला आहेत, म्हणून त्यांना सामान्य घरातल्या महिलेची झळ त्यांना कळणार नाही. त्यासाठी त्या विरोध करतच राहतील. पण आम्ही सर्वसामान्य महिला आमच्या हक्कासाठी रस्त्यावरती काय उपस्थित केलं ज्या महिलांसाठी नाही. आता काँग्रेसनी पण अशी बरेच मोर्चे आंदोलनं काढलेली आहेत. आपल्याला एखादा मोर्चा आंदोलन घ्यायचा असतो त्यावेळी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागतं. त्याशिवाय मोर्चा आणि आंदोलन हा पूर्ण होऊच शकत नाही. हे काय काँग्रेससाठी नवीन आहे का? त्यांचे किती झालेत आतापर्यंत मोर्चा आंदोलन? सगळ्याच पक्षाचे होतात. मग आता काय आहे, विरोधाला विरोध करायचा. एकतर तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या बरोबर बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून किंवा भगिनी म्हणून तुम्ही पाठीशी उभं राहू शकत नाही. निदान विरोधाला विरोध करून एखादा टॉपिक मिळाला म्हणून तुम्ही त्याच विषयाला घेऊन त्या ठिकाणी परत भाष्य करणं. उलट माझी तुमच्या माध्यमातून मला त्यांना हा मेसेज द्यायचा आहे की त्यांनी या ठिकाणी बोलायला पाहिजे की हे नारी शक्ती बद्दल विधेयक जे आलेले आहेत त्या विधेयकाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. येणाऱ्या 2029 मध्ये मला फार बघायला आवडेल विधानसभामध्ये आणि लोकसभामध्ये जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल. त्यांची क्लिप पण पाहिली. पोलीस प्रशासनाने फक्त त्यांना बोलले की तुम्हाला आपको ऐसा करना नहीं चाहिए, इतकीच भाषा वापरलेली आहे पोलीस प्रशासनाने. व्हेरी मच ड्यू रिस्पेक्ट. त्या महिलेला सगळ्यांनी आदरयुक्त त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिलेली आहे. मी स्वतः सगळे ते व्हिडिओ पाहून मी इकडे आलेली आहे. तर त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रश्नच नाही, आमच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी संयम दाखवला. ठीक आहे, त्या रस्त्यावरती गर्दी होती,
त्यामुळे त्यांचा रोष असणार स्वाभाविकच आहे. पण त्यांना हे माहित नव्हतं की आम्ही या ठिकाणी सगळ्या परमिशन सहित उभे आहोत. तेव्हा काही नगरसेवकांचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा शब्द वापरतो त्यावेळेस आमचा आवाज दाबला. आता कसं आहे ना, ते काही बोलतील पण तुम्ही पण त्या सभागृहामध्ये उपस्थित असतात. मी अतिशय न्यूट्रल राहून संपूर्ण समाजशास्त्र सांभाळून सभागृहाची गरिमा सांभाळून मी सभागृह चालवते आणि सगळ्यांना समान संधी देते. धन्यवाद.